गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण निदान पंचकातला जो शेवटचं साधन आहे, जे निदान पंचकात जे 5 साधन आहेत त्यातलं शेवटचं लास्ट जे साधन आहे संप्राप्ती, ते आज आपण बघणार आहोत. सिलेबस पॉईंट आहे रोगनिदान पेपर 1 त्यातला पार्ट बी, चौथा सेक्शन 4 आणि त्याच्यातला पॉईंट नंबर 7. तो पॉईंट असा आहे संप्राप्ती, त्याची व्याख्या, त्याचे पर्याय, त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याचे घटक म्हणजे संप्राप्ती घटक कोणकोणते आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व पॉईंट्स बघायचे आहेत. सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या बघूया. रेफरन्स आहे माधव निदान, पहिला अध्याय 10वा श्लोक. श्लोक असा आहे, यथा दुष्टेन दोषेन यथा च अनुविसर्पिता निवृत्ती आमयस्य असौ संप्राप्ती जाती आगतीही. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, दोष ज्या विशिष्ट प्रकारच्या कारणांनी किंवा हेतूंनी दूषित होणार आहेत त्या प्रकारे ते किंवा वेगवेगळ्या प्रकारे ते शरीरामध्ये काय होणार आहेत, विसर्पण किंवा भ्रमण करणार आहेत. पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारे दूषित होणार, त्याच्यानंतर शरीरामध्ये ते विसर्पण करणार आणि ज्या प्रकारे त्यांची दोष दुष्ट होणार, ज्या प्रकारे ते शरीरामध्ये फिरणार, त्या प्रकारचा रोग त्या शरीरामध्ये ते उत्पन्न करणार आहे. तर ह्या व्याधी उत्पत्ती प्रक्रियेला संप्राप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पार्ट वाईज जर आपण ही व्याख्या बघितली तर पहिला पार्ट काय, यथा दुष्टेन दोषेन. ह्याचं टीकेमध्ये सविस्तर वर्णन आलेलं आहे की यथा दुष्टेन दोषेन म्हणजे दोष दूषित होतात, मग ते कुठल्या कुठल्या प्रकारे दोष दूषित होऊ शकतात ह्याची काही उदाहरणं टीकेमध्ये दिलेले आहेत. म्हणजे ज्या प्रकारे हेतू सेवनानंतर दोषांची दृष्टी होणार, दृष्टीचा प्रकार बदलला की व्याधी वेगवेगळे व्याधी म्हणजे वेगवेगळे व्याधी त्याच्यामध्ये उत्पन्न होणार आहेत. तर टीकेमध्ये त्याचं फर्दर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे यथा दृष्टीनं दोषीनाचं. तर त्याच्यामध्ये उदाहरणं दिलेलं आहे, जसं दोषदृष्टी कशा प्रकारे होऊ शकते, तर प्राकृत वैकृत होऊ शकते, अनुबंध रूपी होऊ शकते, एकदोषज, द्विदोषज किंवा त्रिदोषज किंवा सर्वदोषज दृष्टी असू शकते. त्याचप्रमाणे जो एखादा दोष आहे त्याचे जे गुण आहेत त्यातल्या एखाद्या गुणामुळेच दृष्टी होऊ शकते. फॉर एक्झाम्पल वात दोष आहे, वृक्ष गुणामुळेच फक्त वाताची वृद्धी झालेली आहे. काही ठिकाणी काय असणार आहे की वाताची वृद्धी वृक्ष, शीत, लघु किंवा अजून जे काही गुण आहेत त्या सगळ्याच गुणांमुळे वात वाढू शकतो. असं वेगवेगळ्या प्रकारे दृष्टी होऊ शकते. दोषांची दृष्टी ही वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. ती कुठल्या प्रकारे दृष्टी होईल त्याच्यावर कुठला व्याधी उत्पन्न होणार आहे हे अवलंबून असतं. तर तेच दुसरा जो ह्या व्याख्येचा दुसरा जो पार्ट आहे, म्हणजे पहिला आपण बघितला यथा दृष्टीनं दोषेनं म्हणजे ज्या प्रकारे दोषांची दृष्टी होईल. आता ते कुठल्या कुठल्या प्रकारे होईल तर ते आपण बघितले, प्राकृत होईल, वैकृत होईल, अनुबंध रूपी होईल, एकदोषज होईल, द्विदोषज होईल, त्रिदोषज होईल, एका गुणांनी होईल किंवा सर्व गुणांनी होईल, किंवा त्याच्यात पण तरतम भावाने वेगवेगळं आपण डिफरन्शिएट करू शकतो. आता दुसरा जो पार्ट आहे यथाच अनुविसर्पिता म्हणजे काय की जे आता दूषित झालेले दोष आहेत, वेगवेगळ्या प्रकारे दूषित झालेले दोष आहेत, ते काय करणार, शरीरात भ्रमण करणार, विसर्पण करणार, इकडे तिकडे फिरणार. मग ते पण वेगवेगळ्या ठिकाणी फिरू शकतं, त्याच्यात पण प्रकार आहेत. बरोबर, म्हणजे हे जे भ्रमण आहे टीकेमध्ये दिलेलं आहे त्याचं फर्दर एक्सप्लेनेशन की ते ऊर्ध्व भागी जाऊ शकतात, अधभागी जाऊ शकतात किंवा तिर्यक
भागी जाऊ शकतात, किंवा आपण जे आधी दोषगत्या बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोष्ठगती, शाखागती, म्हणजे शाखेतनं कोष्ठात जाऊ शकतात, कोष्ठातनं शाखेत येऊ शकतात, मर्मास्थी संधी ठिकाणी जाऊ शकतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारे हे जे दूषित झालेले दोष आहेत हे भ्रमण करू शकतात. आणि जो शेवटचा पार्ट आहे, निवृत्ती ही आमयस्य असव, म्हणजे काय की निवृत्ती म्हणजे इथे काय पकडलेलं आहे की उत्पत्ती, आमय म्हणजे व्याधी. जे वरती जसे आपण बघितलेले आहेत, दोष दृष्टी वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. त्यानंतर अनुविसर्पता म्हणजे त्याचं शरीरामध्ये भ्रमण हे वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं. आणि ज्या प्रकारे दोषदृष्टी होईल, ज्या प्रकारे त्या शरीरात त्या दूषित दोषांचं भ्रमण होईल, त्यावर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारची आमय म्हणजेच व्याधी आणि निवृत्ती म्हणजेच उत्पत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी उत्पन्न होणार आहेत. तर ही जी हेतुसेवनापासून मग त्याच्यानंतर दोषदृष्टी म्हणा किंवा दोषांचं विसर्पण म्हणा, तर ह्यासह जे व्याधी उत्पत्तीपर्यंतची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, त्या सर्व प्रक्रियेला संप्राप्ती असं म्हणायचं. ही झाली संप्राप्तीची व्याख्या. म्हणजे काय की हेतुसेवनापासून दोषदृष्टी व दोष विसर्पणासह व्याधी उत्पत्तीपर्यंतचं जे प्रक्रिया आहे त्याला संप्राप्ती असं म्हणायचं. ह्याच्यात घटनाक्रम बघूया आपण कसा आहे. घटनाक्रम संप्राप्तीमध्ये पहिल्यांदा काय आहे, हेतुसेवन होणार. त्यानंतर यथादृष्टीनं दोषेनं वेगवेगळ्या प्रकारे दोषांची दृष्टी होणार. त्यानंतर यथाच अनुविसर्पत म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जे जे दोष झालेले आहेत दूषित, तर त्यांचं विसर्पण किंवा भ्रमण होणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, स्रोतोवैगुण्य ज्या ठिकाणी असणार आहे तिथं ते जे फिरत असलेले दोष आहेत ते त्या ठिकाणी स्थान संश्रयित होणार आहे. आणि जिथं ते स्थान संश्रयित होणार त्याप्रमाणे त्या अकॉर्डिंगली त्या व्याधीची उत्पत्ती होणार आहे. व्याधी उत्पत्ती झाल्यावर मग व्याधीची व्यक्तता म्हणजे ठराविक लक्षणे उत्पन्न होणार आहेत आणि त्याच्यामुळे त्या व्याधीची व्यक्तता होणार आहे. तर हा अशा प्रकारे व्याधीचा घटनाक्रम आहे. अजून टीकेमध्ये काही अजून एका प्रकारची व्याख्या दिलेली आहे. तस्मात् दोष इति कर्तव्यता उपलक्षितम व्याधी जन्म संप्राप्ती इति एव लक्षणम. माधव निदान पहिला अध्याय 10व्या श्लोकाच्या टीकेमध्ये असं वर्णन आलेलं आहे. तर चरकांनी पण संप्राप्तीची व्याख्या दिलेली आहे. अत्रैके व्याधी जन्म मात्र अंत्यकारण व्यापारजन्य संप्राप्ती आहू. चरक निदान स्थान पहिला अध्याय 11वा श्लोक त्याच्या टीकेमध्ये आलेला आहे. अजून एक रेफरन्स आहे चरक निदान स्थान 1/11ची टीका. तस्मात् व्याधीजनक दोष व्यापार विशेषयुक्तम व्याधी जन्म इह संप्राप्ती ही शब्देन वाच्यम. ह्या तिन्ही जे श्लोक आहेत त्याचा अर्थ काय होतो की व्याधीजनक दोषांचा विविध व्यापार विशेषण युक्त व्याधीचा जन्म म्हणजेच संप्राप्ती. म्हणजे इथे काय आहे की फक्त व्याधी जन्म किंवा व्याधीची उत्पत्ती म्हणजेच संप्राप्ती असा अर्थ अपेक्षित नसून हेतू सेवनापासून दोषदृष्टी व त्याच्यानंतर व्याधी जन्मापर्यंत जे काही घटना घडत असतील किंवा जो व्यापार विशेष घडत असेल त्या व्यापार विशेषाला संप्राप्ती असं म्हणायचं. म्हणजे जे वेगवेगळे इव्हेंट्स होत असतील आहेत हेतू सेवनापासून व्याधी उत्पत्तीपर्यंत, त्या सगळ्या इव्हेंटना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे, संप्राप्ती असं म्हणायचं, असं त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे आपण व्याख्या बघितलेली आहे संप्राप्तीची. त्यानंतर त्याचे जे पर्याय आहेत, 2 पर्याय दिलेले आहेत. पर्यायी शब्द संप्राप्तीचे जाती हा पहिला पर्याय आहे. त्याचा अर्थ काय होतो, जन्म, म्हणजे व्याधी जन्मास कारणीभूत असा व्यापार किंवा घटनाक्रम.
म्हणून इथे जाती आलेला आहे, किंवा व्याधीचा उगम कशा प्रकारे झालेला आहे ह्याची माहिती संप्राप्तीमुळे येते. त्यामुळे त्याला पर्यायी शब्द काय दिलेला आहे, जाती. आणि दुसरा पर्यायी शब्द आहे आगती. त्याचं टीकेमध्ये वर्णन आलेलं आहे. आगती ही उत्पादकारणस्य व्याधी जननपर्यंतम गमनम. म्हणजे काय की व्याधी उत्पत्तीस कारणीभूत हेतूंपासून व्याधी जन्मापर्यंतचा जो घटनाक्रम आहे, या अर्थाने आगती हा पर्याय आलेला आहे. जे व्याधी उत्पत्तीस कारणीभूत व्यापार विशेष म्हणजे आगती, या अर्थाने संप्राप्तीचा पर्याय आगती हा शब्द आलेला आहे. आता आपण व्याख्या बघितलेली आहे. संप्राप्ती घटक असे वेगळे ग्रंथोक्त कुठे वर्णन त्याचं आलेलं नाही आहे, पण व्याख्या जर आपण बघितली संप्राप्तीची, त्याच्यावरनं त्याचे घटक कुठले कुठले असू शकतात ह्याचा आपल्याला एक अंदाज येऊ शकतो, त्याची आयडिया आपण करू शकतो. तर ते कुठले कुठले असू शकतात की दोषदृष्टी, म्हणजे दोषांच्या दृष्टीशिवाय हा सगळा व्याधी उत्पत्तीचा घटनाक्रम होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला काय, दोषदृष्टी हा एक घटक झाला. त्यानंतर दोषांचा प्रसार पण व्हायला पाहिजे, म्हणजे फक्त दोषदृष्टी झाली आणि पुढची प्रोसेसच झाली नाही तर व्याधी उत्पत्ती होणार नाही, म्हणजे दोषांचा प्रसार. त्यानंतर स्थानवैगुण्य व दोषदृश्य समूर्छना हे एकत्रित जरी आपण कन्सिडर केलं तर चालू शकतात. जे स्रोतवैगुण्य किंवा स्थानवैगुण्य जिथे असेल तिथेच काय होणार आहे, दोष जे फिरत आहेत ते तिथे स्थानसंश्रित होणार आहे, आणि जिथे स्थानसंश्रित होणार आहे तिथेच काय होणार आहे, दोषदृश्य समूर्छना. दोष म्हणजे काय की जे दूषित करणार आहे, आणि दृश्य म्हणजे काय की जे दूषित होणार आहेत, आणि ह्या दोघांच्या मिक्सचरमुळे मग पुढे जाऊन व्याधी उत्पत्ती होणार आहे. म्हणून स्थानवैगुण्य व दोषदृश्य समूर्छना. आणि शेवटला त्याचं व्याधी व्यक्त पण व्हायला पाहिजे, त्याशिवाय व्याधी उत्पत्ती झालेली आहे हे कसं कळणार आहे. त्यामुळे व्याधी व्यक्तता आणि भेद, जे व्याधीमधील जे विशिष्ट दोष प्रकार आहेत ते दर्शवणारे त्याची काही लक्षणे असतात, तर त्याची उत्पत्ती हे सुद्धा संप्राप्ती घटकामध्ये आपण अंतर्भूत करू शकतो. असा ग्रंथोक्त कुठेही रेफरन्स नाही आहे की हे संप्राप्ती घटक आहे, पण आपण संप्राप्ती व्याख्या जर व्यवस्थित अभ्यासली तर त्यानुसार आपण हे अशा प्रकारचे घटक संप्राप्तीला असतात असं समजू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे संप्राप्तीचे प्रकार. रेफरन्स आहे माधवनिदान 1/11, संख्या विकल्प प्राधान्य बलकाल विशेषता. माधवनिदानांनी संप्राप्तीचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. ते कुठले कुठले, संख्या, पहिला आहे संख्या, दुसरं विकल्प, तिसरा प्राधान्य, चौथा बल आणि पाचवा काल, असे 5 प्रकारची संप्राप्ती माधवनिदानांनी सांगितलेली आहे. ते चरकाचार्यांनी वेगळे प्रकार सांगितलेले आहेत थोडे. रेफरन्स आहे चरक निदान स्थान 1/12, त्यातला पण पहिला श्लोक. सा संख्या प्राधान्य विधी विकल्प बल काल विशेषे अभिद्यते. चरकाने किती सांगितलेले आहेत, 6 सांगितलेले आहेत. कुठले कुठले, संख्या, प्राधान्य, विधी, विकल्प, बल आणि काल, असे 6. आता 5 कॉमनच आहेत जे माधवनिदानांनी सांगितले. तर 6वा कुठला, विधी संप्राप्ती जी आहे ती चरकांनी जास्तीची सांगितलेली आहे, ॲडिशनल सांगितलेले आहे. आणि विशेष म्हणजे हे 6 प्रकार मेन श्लोकमध्ये सांगितलेले आहेत, पण जेव्हा प्रत्येक प्रकाराचं वर्णन चरकांनी केलेलं आहे, तर जेव्हा ते प्रत्येक प्रकाराचं वर्णन करतात त्याच्यामध्ये त्यांनी बल आणि काल ह्या ज्या 2 संप्राप्ती आहे ह्यांचं एकत्रच वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय अपेक्षित आहे की वरती प्रकार सांगताना वेगवेगळे सांगितलेले आहेत बल आणि काल, पण जेव्हा त्याचं डिटेल वर्णन केलेलं आहे तेव्हा बल आणि काल ही एकच प्रकारची संप्राप्ती आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे एकूण काय होतात, एक ॲडिशनल सांगितला आणि बल आणि काल ह्यांना एकत्रित केलं तर एकूण परत वर्णन करताना 5च प्रकारांचं चरकांनी पण वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे संप्राप्तीचे प्रकार माधवनिदानानुसार 5
आणि चरकांनी लक्षात ठेवायचं काय की चरकांनी विधी संप्राप्ती ॲडिशनल सांगितलेली आहे. आता ईच अँड एव्हरी टाईप आपण डिटेल बघणार आहे. त्यामध्ये पहिला आहे संख्या संप्राप्ती. माधव निदान 1/11 त्याचं वर्णन आलेलं आहे. सा भिद्यते यथा अत्रैव वक्ष्यन्ते अष्टौ ज्वरा इति. आणि चरक निदानसान 1/12 त्यातला दुसरा श्लोक संख्या तावद् यथा अष्टौ ज्वरा पंचगुल्माः सप्तकुष्ठानि एवम् आदि. म्हणजे ह्या श्लोकांमधनं काय सांगितलेलं आहे की संख्या संप्राप्ती म्हणजे काय की त्या व्याधीचे प्रकार आहेत. म्हणजे इथे वरती जसं माधव निदानं सांगितले ज्वराचे 8 प्रकार, म्हणजे हे काय झाली संप्राप्ती झाली. चरकांनी काय सांगितलेलं आहे पंचगुल्माः म्हणजे 5 प्रकाराचं गुल्म, म्हणजे हे काय झालं संख्या संप्राप्ती झाली. सप्त कुष्ठ म्हणजे 7 प्रकारचे कुष्ठ, ही काय झाली संख्या संप्राप्ती झाली. आता ह्याच्यावरनं हे तर प्रकार झाले व्याधीचे, मग ही संप्राप्ती कशी असा प्रश्न पडू शकतो, बरोबर. तर ह्या प्रकारांवरून म्हणजे 5 प्रकार आहेत, मग त्याच्यातले कुठले कुठले वातज आहे, कफज आहे, पित्तज आहे, द्वंद्वज आहे किंवा सन्निपातिक ज्वर, असे त्याचे जे 8 प्रकार असतील तर त्या प्रकारानुसार त्याचे हेतूपासून त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे ह्याचं नॉलेज होतं. म्हणून ह्याला संप्राप्ती म्हणणार, संख्या संप्राप्ती असं त्याला शब्द दिलेला आहे. म्हणून हे संप्राप्तीच्या अंडर वर्णन केलेलं आहे. म्हणजे तो वातज प्रकार असेल तर आपल्याला काय कळून येतं वातज्वर म्हणजे काय की बाबा वातज दोषांच्या वृद्धी किंवा दृष्टीची जी हेतू आहेत त्यांचं सेवन असणार आहे. मग ते सेवन झाल्यानंतर वाताचा कुठला तरी गुण वाढला असणार आहे आणि त्यानुसार मग त्याचं प्रसार झालेला असेल आणि स्थान संश्रय होऊन मग वातज ज्वराची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे आपण जी संप्राप्तीची व्याख्या बघितलेली आहे ती प्रोसेस ही सगळी त्या प्रकारावरनं करणार आहे. अशा प्रकारची ही संख्या संप्राप्ती. संख्या संप्राप्तीमुळे काय कळतं रोगांच्या प्रकाराचे ज्ञान होतं. ह्याची जी अनेक उदाहरणं आहेत संख्या संप्राप्तीची ती चरक सूत्रस्थान अध्याय 19 अष्टोदरीय नावाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सगळी उदाहरणं आलेली आहे संख्या संप्राप्तीची. तर अशा प्रकारे संख्या संप्राप्तीचं वर्णन आपण बघितलेलं आहे. पुढचा दुसरा जो टाईप आहे तो विकल्प संप्राप्ती. विकल्प संप्राप्ती रेफरन्स आहे माधव निदान 1/12 दोषाणाम समवेतानां विकल्पो अंशांश कल्पना. दुसरा रेफरन्स आहे चरक निदानस्थान 1/12 त्यातला 5वी ओळ समवेतानां अथवा पृथक समवेतानां च इति पाठ पुनर्दोषाणां अंशांश बल विकल्पो अस्मिन् अर्थे. म्हणजे रोगास कारणीभूत जे दोष आहेत त्याचा अंशांश कल्पनेनं वर्णन ज्याद्वारे केले जाते त्यास विकल्प संप्राप्ती असे म्हणायचे. जे अंशांश म्हणजे काय आहे की जे आता एखाद्या रोगामध्ये एखादा दोष कारणीभूत असेल तर त्या दोषाचे पण वेगवेगळे गुण असणार आहेत. तर त्या सगळ्या गुणांनी त्याची वृद्धी झालेली आहे का अमुक एखादाच गुण त्याचा वाढलेला आहे, जास्त प्रमाणात वृद्धी झालेली आहे का कमी झालेली आहे. म्हणजे हे सगळं त्याचे अंशांश त्याचा जो विचार आहे तो विचार ज्या संप्राप्तीमध्ये केला असतो त्याला काय म्हणायचं विकल्प संप्राप्ती. ह्याची काही उदाहरणं बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. अशा प्रकारे विकल्प संप्राप्तीची उदाहरणं टीकेमध्ये आलेली आहेत. डावीकडच्या कॉलममध्ये द्रव्य सेवन आहे, मधल्या याच्यामध्ये कुठला दोष वाढतो ते दिलेलं आहे आणि उजवीकडच्या शेवटच्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे कारणीभूत गुण म्हणजे कुठल्या गुणांनी त्याची वृद्धी झालेली आहे ते दिलेलं आहे. म्हणजे पहिलं उदाहरण काय कषाय रस आणि वाटाणा ह्यांच्या सेवनामुळं काय होतं की वाताची वृद्धी होते आणि ती कुठल्या गुणांनी होते तर सगळ्याच गुणांनी वाताच्या सगळ्याच गुणांनी म्हणजे वृक्ष असेल शीत असेल लघु असेल विषद असेल ह्या सगळ्या गुणांनी वाताची वृद्धी होते. तेच तंडुलियक जे आहे त्याच्या सेवनामुळे वातवृद्धीच होणार पण वृक्ष लघु शीत एवढ्या 3 गुणांनीच वाताची वृद्धी होणार आहे.
कांडेक्षू त्याच्या सेवनामुळे काय होणार आहे, वातवृद्धी जी होणार आहे ती फक्त वृक्ष आणि शीत गुणांनीच वातवृद्धी होणार आहे. सिधूच्या सेवनामुळे वातवृद्धी होणार आहे ती फक्त वृक्ष गुणाच्या वृद्धीमुळे होणार आहे किंवा वृक्ष गुणांनी वातवृद्धी होणार आहे. म्हणजे फरक आहे बघा, सिधू सेवन केलं तर फक्त वृक्ष गुणांनीच वाताची वृद्धी होणार, तेच वाटाण्याचं सेवन केलं तर सर्व गुणांमुळे वाताची वृद्धी होऊ शकते. जी पुढे उदाहरणं दिलेले आहे, कटुरसाचं सेवन व मद्य सेवन केल्यामुळं पित्ताची वृद्धी होते, ते पण सर्व गुणांनी होते. हिंगू सेवनामुळे कटू, उष्ण आणि तीक्ष्ण ह्या गुणांनीच पित्ताची वृद्धी होते. दिप्यक म्हणजेच ओवा, ह्याचं ओव्याचं जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर काय होणार आहे, उष्ण आणि तीक्ष्ण ह्या गुणांनी पित्ताची वृद्धी होणार आहे. तिळाचं सेवन केल्यामुळे काय होणार आहे, फक्त उष्ण गुणामुळे पित्ताची वृद्धी होणार आहे. तेच मधुर रस आणि माहिष दूध म्हणजे म्हशीचं दूध जे आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळ्या गुणांनी कफाची वृद्धी होणार आहे. त्याचं राजाधन म्हणजे खिरणी ह्याचं सेवन केल्यामुळं स्निग्ध, गुरु, मधुर या गुणांनी कफाची वृद्धी होणार आहे. कशेरू म्हणजे शिंगाडा, त्याचं सेवन केलं तर शीत आणि गुरु ह्या गुणांनी कफाची वृद्धी होणार आहे. आणि क्षीरणी म्हणजेच दुधी भोपळा ह्याचं सेवन केलं तर तो कसा असतो, शीतगुणात्मक असतो, त्याच्यामुळं शीतगुणांनीच फक्त कफाची वृद्धी होणार आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे, आपण त्याचा अंशांश विचार केलेला आहे हेतूंचा आणि दोषदृष्टीचा, त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे, विकल्प संप्राप्ती म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त संख्यामध्ये आपण काय बघितलं, कुठला दोष वाढला एवढंच आपल्याला कळालं, किंवा त्याचे किती प्रकार आहेत त्या प्रकारांवरनं आपल्याला फक्त दोषदृष्टी कळाली, पण कुठला दोष किती गुणांनी, किती प्रकारच्या गुणांनी वाढलेला आहे किंवा दृष्टी जी झालेलं आहे ते कुठल्या गुणांनी झालेलं आहे, हे जे कळणार आहे ते कुठल्या संप्राप्तीमुळे आपल्याला त्याचं ज्ञान होणार आहे, विकल्प संप्राप्तीमुळे त्याचं आपल्याला ज्ञान होणार आहे. पुढची संप्राप्तीचा जो तिसरा प्रकार आहे प्राधान्य संप्राप्ती, त्याचा रेफरन्स आहे माधवनिदान 1/12, स्वातंत्र्य पारतंत्राभ्याम व्याधे हे प्राधान्यम आदिशेत. दुसरा रेफरन्स आहे चरक निदानस्थान 1/12, तिसरी ओळ, प्राधान्यम पुनर्दोषानाम तरतमाभ्याम उपलभ्यते. म्हणजे काय की स्वातंत्र्य व परतंत्राच्या आधारावर, म्हणजे तो इंडिपेंडंट आहे का डिपेंडंट आहे ह्या बेसिसवर जे दोषांचे प्रधान अप्रधानत्वाचे वर्णन ज्या संप्राप्तीमध्ये केलेलं आहे त्याला प्राधान्य संप्राप्ती म्हणायचं. प्राधान्य संप्राप्तीमुळे काय होतं, व्याधीमधील दोषांच्या तरतम भावाचे ज्ञान होते. जो व्याधी उत्पादक दोष आहे तो प्रधान आणि जो व्याधी उत्पादक नाही आहे तो अप्रधान असं समजायचं आपण. जे एखाद्या सन्निपातिक व्याधीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय वातदृष्टी असणार आहे, पित्तदृष्टी असणार आहे आणि कफ तिन्ही दोषांची दृष्टी असणार. त्याच्यात पण प्रधान दोष कुठला आहे ह्याचं वर्णन म्हणजे प्राधान्य संप्राप्ती. म्हणजे प्रधान कुठला आहे आणि अप्रधान कुठला आहे. म्हणजे दृष्टी तर तिघांची आहे. काही डिसीजमध्ये कसं आहे की तिन्ही दोष दुष्ट असतात पण वातदोष जास्त दुष्ट आहे. ही झाली प्राधान्य संप्राप्ती. अशा प्रकारे ज्यामध्ये आपल्याला कळतं की प्रधान दोष कुठला आहे व्याधीमध्ये त्या संप्राप्तीला प्राधान्य संप्राप्ती असं आपण समजायचं आणि त्यानुसार मग आपण त्याच्यावर चिकित्सेचं प्रयोजन करू शकतो की कुठला दोष जास्त वाढलेला आहे, कुठला कमी वाढलेला आहे, त्यानुसार कुठल्या दोषाची पहिला चिकित्सा करायला पाहिजे, कुठल्याची नंतर केली तर चालते, कुठल्याची जास्त चिकित्सा करायला पाहिजे, कुठल्या दोषाची कमी केली तरी चालते, हे आपल्याला ह्या प्राधान्य संप्राप्तीच्या ज्ञानानंतरच ते करता येणार आहे, त्या प्रकारच्या चिकित्सेची योजना. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे बलसंप्राप्ती. रेफरन्स आहे माधव निदान 1/13, हेत्वादी काचण्या अवयवही बलाबल विशेषण असा श्लोक आहे. म्हणजे काय की हेतू आदी म्हणजे हेतू, पूर्वरूप, रूप, स्थानसंश्रय असेल, दोष दुष्य समूर्छना असेल, हे जे घटक आहेत
ह्यांच्या कमी अधिक प्रमाणावरनं व्याधीच्या बलाचे किंवा अबलाचे जे विशेष ज्ञान होते, तसेच व्याधीच्या अवयवांच्या एकदेशीय किंवा अनेकदेशीयत्वावरून व्याधीबलाचे जे ज्ञान होते त्याला बलसंप्राप्ती म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे हेतू आहेत, एखादाच हेतू त्यातला सेवन केला असेल तर त्याच्यामुळे दोषदृष्टी कमी प्रमाणात होणार आहे, त्याच्यामुळे लक्षणं कमी उत्पन्न होणार आहेत आणि जो व्याधी उत्पन्न होणार आहे तो अल्प किंवा हीन बलाचा असणार आहे. पण अनेक हेतू सेवन जास्त आणि ते पण जास्त प्रमाणात जर केला असेल तर काय होणार आहे, पूर्वरूप रूप हे जास्त उत्पन्न होणार आहे, बरोबर. आणि त्यामुळं व्याधीचं बल काय असणार आहे, व्याधीचं बल उत्तम असणार, म्हणजे गंभीर स्वरूपाचा व्याधी उत्पन्न होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादा ज्वर असेल तर ज्वराचे जे हेतू आहेत त्याचं कमी प्रमाणात सेवन केलं असेल तर गंभीर स्वरूपाचा ज्वर उत्पन्न होणार नाही. पण हेतूंचं सेवन जास्त असेल, त्या ज्वरामध्ये पूर्वरूप जास्त प्रमाणात व्यक्त झाली असतील, रूप सगळी लक्षणं जी ज्वराची सांगितली ती सगळीच्या सगळी त्याच्यात व्यक्त झाली असतील लक्षणं, तर ह्याच्यामुळे किंवा दुष्य जास्त प्रमाणात दूषित झालं असेल किंवा दोषदुष्य समूर्चनेमध्ये जास्त दुष्य त्याच्यामध्ये आलेले असतील, सर्व धातू आले असतील, तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, गंभीर स्वरूपाचा किंवा उत्तम बलाचा ज्वर उत्पन्न होणार आहे, जो चिकित्सेस अवघड असणार आहे किंवा काही काही वेळेस असाध्य असू शकेल. म्हणजे बलसंप्राप्तीवरनं काय कळतं आपल्याला की व्याधीचं बल काय आहे ते आपल्याला ह्या बलसंप्राप्तीवरनं कळू शकतं. म्हणजे हेतूंचं जर अल्पसेवन असेल, पूर्वरूप रूपांची व्यक्तता अल्प प्रमाणात झाली असेल, स्थान संश्रय हा एकाच ठिकाणी झाला असेल, सर्व शरीरात झाला नसेल, दोषदुष्य समूर्चना ही अल्प प्रमाणात झाली असेल, तर काय होणार आहे, अल्पबलयुक्त व्याधी उत्पन्न होणार आहे. आणि तेच हेतुसेवन अधिक प्रमाणात झालं असेल, पूर्वरूप आणि रूपांची उत्पत्ती अधिक प्रमाणात असेल, त्याचप्रमाणे स्थान संश्रय एकापेक्षा जास्त ठिकाणी झाला असेल किंवा शरीरात सर्वत्र स्थान संश्रय झालेला असेल, दोषदुष्य समूर्चना गंभीर स्वरूपाची झालेली असेल, तर जो व्याधी उत्पन्न होणार आहे त्याचं बल काय असणार आहे, जास्त असणार आहे, म्हणजे तो चिकित्सेला कष्टसाध्य असणार आहे. तर ह्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला बलसंप्राप्तीमुळे होतं. पुढचा प्रकार आहे कालसंप्राप्ती. माधव निदान 1/13 रेफरन्स आहे. नक्तम दिनर्तु भुक्तांशही व्याधी कालो यथामलम. आणि दुसरा रेफरन्स आहे चरक निदान स्थान 1/12. बलकाल विशेषः पुनः व्याधी नाम ऋतुव अहोरात्र आहारकाल विधी विनयतो भक्ती. म्हणजे कालसंप्राप्ती म्हणजे काळानुसार जे बदल होतात दोषांमध्ये त्याचं जे ज्ञान होतं ज्या संप्राप्तीमुळे त्याला आपण कालसंप्राप्ती म्हणणार. जे फॉर एक्झाम्पल कसं व्याधीमध्ये रात्र दिवस भोजनकाल असे, तसेच ऋतूच्यानुसार सुद्धा दोषांमध्ये बदल होत असणार आहे. तर त्याची जी माहिती मिळणार आहे आपल्याला किंवा त्याचं जे ज्ञान ज्या संप्राप्तीमुळे होणार आहे त्याला कालसंप्राप्ती म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ काय, एखाद्या व्याधीत दिवस किंवा रात्रीच्या सुरुवातीला काय असणार आहे, कफदोषाचं प्राबल्य असणार आहे, मध्यकाळी पित्ताचा असणार आहे आणि शेवटी वाताची वृद्धी असणार आहे. तेच एकाच व्याधीमध्ये वसंत ऋतूमध्ये कफाचं प्राबल्य जास्त असणार आहे, ते शरद ऋतूमध्ये पित्ताचं प्रबलता जास्त असणार आहे, वर्षा ऋतूमध्ये वाताची प्रबलता असणार आहे. त्याप्रमाणेच भोजनानंतर लगेच कफाची वृद्धी असणार आहे, पचनकाळाच्या मध्यकाळी पित्ताची असणार आहे, शेवटी वातवृद्धी असणार आहे. किंवा जे वयाची किंवा आपल्या आयुष्याचं जर भाग केले तर त्यात काय बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था असे भाग आपल्याला करता येतात. तर त्याच्यामध्ये बाल्य अवस्थेमध्ये कफदोष प्रबळ असतो, त्यामुळं काय होणार आहे, बाल्यावस्थेत जास्त करून कफच रोग होणार आहे. आणि तरुणावस्थेत जास्त करून पित्त दोष प्रबल असल्यामुळे पित्ताचे व्याधी होणार आहे.
तसेच तरुणावस्थेत जसं आपण बघितलेलं आहे पित्तदोषाचं प्रबलता असते. त्यामुळं पित्तदोषांनी म्हणजे ज्या व्याधींमध्ये पित्तदोषाचं प्राबल्य आहे अशा प्रकारे पित्तज व्याधी जास्त आपल्याला तरुणावस्थेत आढळून येणार आहे. वृद्धावस्थेत जसं आपण बघितलेलं आहे की 60 नंतर सगळ्याच कमी अधिक प्रमाणात आपण आजूबाजूला जर बघितलं तर सगळ्यांना कुठले त्रास असतात, सांधेदुखीचे त्रास असतात. म्हणजे काय की वृद्धावस्थेत काय वाताची वृत्ती असते, त्याच्यामुळे वातज रोग होणार म्हणजे संधिवातासारखे, बरोबर. तर ह्याची जी माहिती आहे आपल्याला, ह्याचं जे ज्ञान आहे हे कालसंप्राप्तीमुळं आपल्याला होतं. किंवा अजून काही उदाहरणं द्यायचं झालं तर वर्षा ऋतूमध्ये श्वासाचा म्हणजे दम्याचा किंवा अस्थमा आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये वेग आला म्हणजे अटॅक आल्यासारखं असतो. म्हणजे ढगाळ वातावरण झालं की ते जे श्वासाचे रोगी आहेत त्यांना दम लागायला चालू होतो आणि मग श्वासोच्छ्वास घेता येत नाही. तेच उन्हाळ्यामध्ये हे वेग त्यांना येत नाही. तर ह्याचंसुद्धा कालसंप्राप्तीमुळे आपल्याला ज्ञान होतं. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर विषम ज्वरामध्ये ठराविक कालावधीनंतर ज्वराचे वेग येतात. ह्याची माहिती काय आपल्याला कालसंप्राप्तीमुळं होऊ शकते. अशा प्रकारे कालसंप्राप्तीचं विवेचन आहे. चरकांनी काय केलेलं आहे की जे बलसंप्राप्ती आपण आधी बघितलेली आहे तर ती वेगळी वर्णन केलेलीच नाही आहे. तर ती काल आणि बल असं संयुक्त त्यांनी वर्णन केलेलं आहे, काल बल संप्राप्ती असं. त्यामुळे एकूण त्यांनी 5 प्रकारच्या संप्राप्तीचं वर्णन चरकांनीसुद्धा केलेलं आहे. आता जी ॲडिशनल सांगितलेलं आहे चरकांनी विधी संप्राप्ती, त्याचं आपण वर्णन बघूया. रेफरन्स आहे चरक निदानस्थान 1/12, 4थी ओळ आहे. विधी नाम द्विविधा व्याधयो निज आगंतु भेदेन, त्रिविधा त्रिदोष भेदेन, चतुर्विधा साध्य असाध्य मृदू दारुण भेदेन. हे जे विधी संप्राप्ती आहे ह्याच्यात काय केलेलं आहे की एका कॉमन फॅक्टरवर किंवा कॉमन बेस आहे त्याच्या अनुसार एखाद्या व्याधीचं वर्गीकरण करायचं. म्हणजे विशिष्ट एका धर्माला किंवा समान तत्वाला अनुसरून व्याधीचे जे प्रकार होतात त्याचं ज्ञान ह्या विधी संप्राप्तीमुळे होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ज्वराचं जर आपण बघितलं तर काय की ज्वराचे जे प्रकार आहेत 8, हे काय झाले संख्या संप्राप्ती झाली. आपण बघितलेले 8 प्रकार आहेत संख्या संप्राप्ती. पण ज्वरवेग हा कधी येतो? कायमच येत राहतो का दिवसातनं 1 वेळा येतो, दिवसातनं 2 वेळा येतो, का 1 दिवस आड येतो, दर 3ऱ्या दिवशी येतो किंवा दर 4थ्या दिवशी ज्वराचा वेग येतो? त्याच्यावरनं म्हणजे ज्वराचा वेग कधी येतो ह्या समान तत्वाला अनुसरून जर ज्वराचा प्रकार आपण केले तर ते कुठले कुठले होतात? संतत, सतत, अन्यद्युष्क, तृतीयक, चतुर्थक. म्हणजे ह्याच्यात काय होतात की ज्वर वेग कधी येतात त्याच्यावरनं हे टाईप्स आहेत. तर हे जे टाईप्स जे इथं वर्णन आलेले आहे ज्वराचे ते विधी संप्राप्तीमध्ये अंतर्भूत होतं. कारण इथं काय केलेलं आहे, नुसतं प्रकार सांगितलेले नाही आहेत. ते ज्वराचे जे 8 प्रकार आहेत ते वेगळे, पण इथं काय केलेलं आहे की समान एक तत्व घेतलेलं आहे आणि त्याला अनुसरून त्याचे प्रकार केलेले आहेत. अजून काही एक्झाम्पल द्यायला तर कुठल्याही व्याधीचं तो चिकित्सेला सोपा आहे, अवघड आहे, साध्य आहे का असाध्य आहे ह्याच्यावरनं जे प्रकार केले जातात, साध्य असाध्य, सुखसाध्य, कष्टसाध्य, तर ह्या प्रकारांना सुद्धा विधी संप्राप्तीच्या अंतर्भूत आपण करू शकतो. हे झालं चरकांचं मत, बरोबर. चरकांनी हा ॲडिशनल विधी संप्राप्ती वर्णन केलेला आहे. संख्या संप्राप्ती सोडून संख्या संप्राप्तीमध्ये काय आहे की जनरल प्रकार आहेत आणि विधी संप्राप्तीमध्ये काय आहे की विशिष्ट एका समान तत्वाला अनुसरून त्याचे प्रकार केलेले आहेत. त्यामुळे त्या प्रकारांवरनं आपल्याला म्हणजे जसं आता ज्वराचा तृतीयक प्रकार आहे, तृतीयक प्रकाराचा ज्वर असेल तर आपल्याला त्याच्यामधनं काय ज्ञान होतं की बाबा हां दर 3ऱ्या दिवशी ज्वर येतो किंवा
म्हणजे अशा प्रकारचं जर तुम्हाला त्याच्यातनं माहिती मिळत असेल तर त्याला विधी संप्राप्ती असं चरकांनी म्हटलेलं आहे. तेच इतर आचार्यांनी काय सांगितलेलं आहे की विधी संप्राप्ती म्हणजे ही काय संख्या संप्राप्तीचाच एक उपप्रकार आहे आणि संख्या संप्राप्तीमध्येच ह्याचा समावेश करायला हवा. त्यामुळं बाकीच्या आचार्यांनी विधी संप्राप्ती ही वेगळी सांगितलेली नाही, त्याला संख्या संप्राप्ती असंच त्यांनी मानलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ग्रंथोक्त जे प्रकार आहेत संप्राप्तीचे ते आपण बघून झालेले आहेत. आता आपण ग्रंथोक्त सोडून काही आपल्याला सिलेबसमध्ये किंवा काही जे आढळून येतात, आपण जेव्हा ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही संप्राप्ती आढळून येतात, जे पुढे तुम्ही आता वेगवेगळे व्याधी बघणार आहात. त्याच्यामध्ये सामान्य संप्राप्ती आणि विशेष संप्राप्ती हे तुम्हाला आढळतात. तर सामान्य म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोष विशेषाचं काय म्हणजे दोषांनुसार काही विशेष संप्राप्ती त्याच्यामध्ये आलेलं नाही आहे. म्हणजे कुठल्याही दोषाचा प्रकाराचा व्याधी असेल, कुठल्याही दोषच प्रकारचा व्याधी असेल तरी जी समान संप्राप्ती ग्रंथांमध्ये सांगितलेली आढळते त्याला आपण काय म्हणायचं, सामान्य संप्राप्ती. म्हणजे दोष विशेष रहित सर्व प्रकारांसाठी एकच सामायिक अशी जी संप्राप्ती सांगितलेली असते त्याला सामान्य संप्राप्ती असं समजायचं. आणि तेच वेगवेगळ्या दोषांच्या प्रकारानुसार, म्हणजे जसं ज्वराचा वातज ज्वर असेल तर वेगळी संप्राप्ती सांगितलेली असेल, पित्तज ज्वराची वेगळी संप्राप्ती सांगितलेली असेल, कफज ज्वराची वेगळी संप्राप्ती सांगितलेली असेल, तर त्या संप्राप्तीला काय म्हणायचं, विशेष संप्राप्ती असं आपण त्याला म्हणायचं. तर अशा प्रकारे ही सामान्य विशेष संप्राप्ती असे सुद्धा भेद आपल्याला त्याचे प्रकार ग्रंथांमध्ये आढळून येतात. असं स्पेशल सामान्य आणि विशेष कुठे वर्णन केलेले नाही आहेत प्रकार. आणि शेवटचा जो आहे संप्राप्तीचा उपयोग काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, तर पहिला आहे संप्राप्ती ज्ञानामुळे व्याधीस कारणीभूत जे घटनाक्रम आहे त्याची माहिती मिळते. आणि त्या घटनाक्रमाची माहिती मिळाल्यामुळे काय होतं, आपल्याला व्याधीचा त्याच्यात दोषाचा कुठला प्रकार आहे, कुठला दोष वाढलेला आहे, त्याची आत्ता अवस्था काय आहे, हे सगळं आपल्याला कळू शकतं. स्थानसंशय कुठे कुठे आहे, तर हे सगळं कळाल्यामुळे त्या प्रकारची चिकित्सा आपल्याला करता येते. हे झालं संप्राप्तीचा उपयोग आणि महत्त्व. दुसरा काय आहे, एखादा रोग आपण आयुर्वेदामध्ये म्हणत असतो की आम्ही रोगाचं मुळापासनं नायनाट करतो किंवा मुळापासनं संपवून टाकतो. आता एखादा रोग मुळापासनं कधी संपणार आहे, दोन प्रकारे आपण चिकित्सा करू शकतो. एक काय आहे की जे लक्षण दिसते त्याच्यावर चिकित्सा केली, दोष दृष्टी कमी झाली, व्याधी कमी झाला. पण जी संप्राप्ती आहे त्याचं जर विघटन केलं नाही तर परत व्याधी उत्पत्ती होणार, तोच व्याधी उत्पन्न होणार, बरोबर. मग मुळापासनं जर त्या रोगाचा नायनाट करायचा असेल तर पहिला आपल्याला संप्राप्ती काय आहे ह्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि संप्राप्तीचं ज्ञान झालं तर त्यानुसार ती जी सायकल आहे, म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती चेनसारखी आहे ना, तर ते प्रोसेस जर आपण ब्रेक केली, ती प्रोसेस आपण थांबवली तर त्या रोगाचं मुळापासून नायनाट होऊ शकतो. तर अशा प्रकारची चिकित्सा हे संप्राप्ती ज्ञानानंतरच आपण करू शकतो. तर हाही संप्राप्तीचा एक उपयोग झाला, त्याचं महत्त्व झालं. तर एकूण संप्राप्ती म्हणजे काय की व्याधी कसा उत्पन्न झाला ह्याचा जो घटनाक्रम आहे, ह्याची जी स्टोरी आहे की बाबा पहिला काय झालं, मग त्याच्यानंतर काय झालं, मग त्याच्यापुढे कुठे कुठे दोष गेले, मग स्थान संशय कुठे झाला, मग दृष्टी कशा प्रकारे झाली, कुठले कुठले धातू त्याच्यामध्ये दूषित झाले, मग त्याच्यानंतर कशा प्रकारे लक्षणांची उत्पत्ती झाली. तर ही सगळी जी प्रोसेस आहे व्याधी उत्पत्तीची ह्याला संप्राप्ती म्हणायचं. आणि त्याचे जे प्रकार सांगितलेले आहेत ते वेगवेगळ्या अँगलनी जर आपण संप्राप्तीकडे बघितलं तर काही संप्राप्तीनुसार त्याचे प्रकार कळतील, विकल्प कळतील, दोषदृष्टी कळते, स्थानसंशय कळतो. तर तशा ह्यानुसार ते संप्राप्तीचे प्रकार सांगितलेले आहे. त्यामध्ये 5 जे प्रकार आहेत ते माधवनिदानांनी सांगितलेले आहे. आणि विधी संप्राप्ती हा जो प्रकार आहे तो चरकांनी सांगितलेला आहे.
तर अशा प्रकारे त्याचे प्रकार आपण बघितले आणि त्याचा उपयोग, संप्राप्तीचा उपयोग. अशा प्रकारे संप्राप्ती हा पॉईंट आज आपण बघून झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट षडक क्रियाकाल आणि त्याचा आणि निदान पंचकाचा काय संबंध आहे तो बघणार आहोत. त्यामुळे आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. थँक्यू.